जेजुरीच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण झाल्याची चर्चा सध्या संपूर्ण जेजुरीत रंगली आहे. जेजुरी नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी रमेश वसंतराव लेंडे आणि अभिजित उर्फ आबा जनार्दन कुदळे यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी रमेश लेंडे यांना स्वीकृत नगरसेवक करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे हे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण होईल का याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम कायम होता. अखेर रमेश लेंडे यांच्यासह अभिजित उर्फ आबा कुदळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयानंतर दादांनी दिलेला शब्द पाळला अशी चर्चा जेजुरीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान या नियुक्तीमुळे जेजुरीच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. नगराध्यक्षांनी आपली नगरसेवक पदावर नियुक्ती दिली, काय भावना आहे? खूप छान वाटते. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष गटनेते गणेश निकुडे पाटील यांनी जो शब्द दिला तो पूर्ण केला आणि त्याबरोबर सर्व राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते तसंच नगरपरिषदेतले नगरसेवक नगरसेविका संदीप आप्पा जगताप, संतोष आबा कोमने, रोहिदास भाऊ कुंभार यांचे आशीर्वाद मला लागले आणि मी त्यांच्या आशीर्वादाला तडा जाऊन देणार नाही. आज या ठिकाणी जेजुरी नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी माझी या ठिकाणी वर्णी लागलेली आहे. आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय जयदीप भैया बारबाई यांनी दादांचा वादा आज या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे. भविष्यामध्ये जेजुरीतील सर्व नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी जयदीप भैया बारबाई असतील, गणेश शेठ निकुडे पाटील असतील, सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या माध्यमातून जेजुरी नगरपालिकेचे जे काही प्रश्न आहेत, नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे हा कारभार या ठिकाणी जयदीप भैया बारबाई यांच्या नेतृत्वाखाली करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. नगरपालिका निवडणूक 2025-26 आणि आजच्या या ऐतिहासिक अशा जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वीकृत नगरसेवकपदी आमचे परममित्र जेजुरी नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश वसंतजी लेंडे, त्याचप्रमाणे परममित्र माझे वडिलांचे मित्र जनार्दनजी कुदळे यांचे चिरंजीव अभिजित जनार्दन कुदळे ह्या दोघांची निवड करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना आम्हाला त्या ठिकाणी आमचे मित्र गणेशजी निकुडे पाटील, त्याच पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी साहेब यांच्याकडून मिळालेल्या होत्या. आदरणीय अजितदादांनी रमेशजी लेंडे साहेबांना एक शब्द दिला होता की रमेश मी तुला नगरसेवक करील. तो अजितदादांचा शब्द आज जेजुरी नगरपालिकेने आदरणीय गणेशजी निकुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी तो पूर्ण केलेला आहे. त्याच पद्धतीने माझे मित्र अभिजितदादा कुदळे ज्यांनी जेजुरी नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये झालेल्या उमेदवारांपैकी 50% उमेदवार निवडून आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा सिंह बनवणाऱ्या आमच्या मित्राला आज आम्ही नगरसेवक पदाची संधी दिलेली आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना पवारसाहेब आणि सुप्रियाताई आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जेजुरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही दोन्ही मंडळी कटिबद्ध राहतील.